विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ईएमआय आणि एसी सर्किट. ओके, तुम्ही सुरुवात तर केली असेल, बरोबर आहे. मी आता काय तुम्हाला सांगतोय ते बघा. याच्यावरचे न्यूमेरिकल्स अतिशय सोपे आहेत. याच्यातले न्यूमेरिकल्स अतिशय सोपे आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. दोन्ही टॉपिक मधले न्यूमेरिकल्स मी मिक्स करूनच तुम्हाला मी सांगणार आहे, लक्षात घ्या. एकदम इझी आहेत. सुरुवात करूया आपण. मला सुरुवात करायची आहे, सांगतो कशापासून, इंडक्टर पासून. ओके, यल हा त्याचा इंडक्टन्स आहे. चला, पहिला पॉइंट. हा जो इंडक्टर आहे त्याचा इंडक्टन्स आहे L1 आणि याचा इंडक्टन्स आहे L2. अरेंजमेंट कुठली आहे सांगा? सेरीज अरेंजमेंट आहे. सेरीज मध्ये इफेक्टिव्ह इंडक्टन्स काढताना फक्त दोघांची काय करायची? ऍडिशन. सो सिंपल. बर, हे जे इंडक्टन्स आहे ना, याचं युनिट काय असणार आहे? हेनरी. पण हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. एमसीक्यू क्लिअर झाली. हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. बर, सेरीज मध्ये असं असेल तर बाळांनो, पॅरलल मध्ये ऑब्विसली काय असणार आहे तुम्हाला माहित आहे की 1 अपॉन यल दॅट इक्वल्स टू 1 अपॉन L1 प्लस 1 अपॉन L2 येणार. याच्यावरती न्यूमेरिकल आलेले आहेत जसेच्या तसे पुस्तकातले. बर, या इंडक्टर मध्ये जी एनर्जी स्टोर्ड होते त्याचा फॉर्म्युला असतो हाफ Li². एल म्हणजे काय रे? इंडक्टन्स. मी तुम्हाला सांगतो. या कॉइल मधून जेव्हा करंट फ्लो होतो आय, ओके, फ्लक्स त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. फ्लक्स हा त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. ओके. आणि जर मी हा कॉन्स्टंट काढला तिथं मी यल लिहिणार आहे. यल म्हणजे इंडक्टन्स. जर मी इथं रेशो घेतला डी बाय डी टी, तर इकडे येणार आहे यल डी आय बाय डी टी. बरं, डी बाय डी टी म्हणजे ईएमएफ तुम्हाला माहिती आहे, यल डी आय बाय डी टी. मग मी ई ला जर डी आय बाय डी टी न डिवाइड केलं तर मला यल मिळेल. यल म्हणजे कोण आहे? सेल्फ इंडक्टन्स. याची सेल्फ इंडक्टन्स बरं का, लक्षात घ्या. सेल्फ इंडक्टन्स किंवा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन म्हणायचं, लक्षात घ्या. मग कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन म्हणजे सेल्फ इंडक्टन्स कॅन बी डिफाइंड ॲज रेशो ऑफ ईएमएफ प्रोड्यूस्ड इन द कॉइल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट. ईएमएफ आणि रेट ऑफ चेंज ऑफ करंट याच्या रेशोलाच यल म्हणतात बाळांनो. मग एम चा सुद्धा सेम फॉर्म्युला आहे. आता एम कोण? म्युच्युअल इंडक्टन्स. एम म्हणजे कोण आहे? म्युच्युअल. शेजारची कॉइल असणार आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो, सेल्फ इंडक्शन वेगळं आणि सेल्फ इंडक्टन्स वेगळा. म्युच्युअल इंडक्टन्स, सॉरी, म्युच्युअल इंडक्शन वेगळं. ओके. आणि म्युच्युअल इंडक्टन्स वेगळा आहे. आता सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन, कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स, कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन, हे जे प्रश्न आहेत हे 4-4 मार्काला आलेत. अगोदर सुद्धा आणि नवीन मध्ये सुद्धा. ओके. त्याचे डेफिनेशन झालं, याचे न्यूमेरिकल्स पण आहेत. आता सांगू का तुम्हाला, दोघांचंही युनिट सेम आहे. हेनरी, मिली हेनरी. आता ऑब्व्हियसली न्यूमेरिकल घ्यायचंय बरं का मला. त्याच्या अगोदर सांगू का, दोन कॉइल तुम्ही कपल केलेत. ऑब्व्हियसली म्युच्युअलला तुम्हाला दोन कॉइल लागणार आहेत. तेव्हा तुम्ही एमके लक्षात ठेवा. आता एमके समजून घ्या बरं का. आणि रूट मध्ये L1 L2 ते दोन कॉइल आहेत. मग के म्हणजे कोण आहे? कोइफिशियंट ऑफ कपलिंग. के ची व्हॅल्यू 1 असेल तर तो परफेक्टली कपल्ड असतो. ठीक आहे. के इक्वल्स टू 1, परफेक्टली कपल्ड. के ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा जास्त असेल तर टाइटली कपल्ड. आणि के ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा कमी असेल तर लूजली कपल्ड. सगळ्यात सोपं आहे. चला, आता वेळ घालवायला नको. प्रॉब्लेम काय होतो बघा, न्यूमेरिकल एखादं दिल्यावर तुम्हाला समजतं पटकन, पण तेच न्यूमेरिकल परीक्षेत विचारलं मुलांना फॉर्म्युला आठवत नाहीत. रियालिटी आहे. तर बाळांनो, ही फॉर्म्युलाची लिस्ट एकदा व्यवस्थित लिहून घ्या. हे लक्षात राहिलं ना, की पुढचं सगळं जमतंय. बघा, इथं पण सेल्फ इंडक्टन्सची डेफिनेशन आहे. रेशो ऑफ फ्लक्स प्रोड्यूस्ड इन द कॉइल टू द करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल, याला म्हणायचं इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स. चला, आता समजून घ्या. बघा, किती कॉइल आहेत? दोन कॉइल आहेत, दोन इंडक्टर कॉइल आहेत. एकाचा 10 मिली हेनरी, 20 सेरीज मध्ये, ऍडिशन 30 मिली हेनरी. पीवाय क्यू आहेत ना, शोधा. व्हीएसए मध्ये हा प्रश्न आला एका मार्काला. किती सोपं आहे. सेरीज नाही तर पॅरलल देऊ दे, काय फरक पडणार आहे सांगा. पॅरललचा फॉर्म्युला माहित आहे, सेरीज संपलंय हे. एनर्जी विचारलंय, मग काय एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. हाफ. आठवतोय का फॉर्म्युला? हाफ Li². प्रॉब्लेम होतो, मी आता असा फॉर्म्युला येतोय की हाफ L²/2I. काय केलं सांगा मी? हाफ Li² आणि L² अपॉन 2 आहे. अरे, ये आहे
इथं ईएमआय एसी सर्किट आणि हे आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिकचा फॉर्म्युला असतो हाफ आय ओमेगा स्क्वेअर. मी त्याला आय न मल्टिप्लाय आय न डिवाइड केलं. हे ट्वाइस आहे. आय स्क्वेअर एल स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर. पण हे एल म्हणजे कोण आहे? अँग्युलर मोमेंटम. हे एल म्हणजे कोण आहे? सेल्फ इंडक्टन्स. ही तर गडबड आहे सगळी. मग एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एल आय स्क्वेअर हाफ इंडक्टन्स किती आहे? 20 मिली हेनरी. तर 20च राहू दे. आय स्क्वेअर करंट किती आहे? 1 तर 1 चा स्क्वेअर 1 10 मिली जूल येणार. मिली ठेवलं मिली आलं. या वर्षी येऊ दे असला प्रश्न परीक्षेत येणार असतात प्रश्न सोपे. चला इथं बघा आता. आता सगळ्यात महत्वाचं बरं का समजून घ्या. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे एम ची व्हॅल्यू 1.5 हेनरी दिले. करंट चेंजेस फ्रॉम 0 टू 10 एम्पियर. करंट चेंज दिलाय 10 मायनस 0 म्हणजे 10 एम्पियर. तो टाइम dt दिलाय 0.2 सेकंद. व्हॉट इज द चेंज ऑफ फ्लक्स लिंक्ड विथ द विचारलंय म्हणजे डी फाय विचारलंय. काय विचारलंय? डी फाय. आता E इक्वल्स टू एम डी आय बाय डी टी. ओके. मग मी तुम्हाला सांगतो ईएमएफ पण काढलं विचारूया का? दिले कशाला इथे ईएमएफ 75 व्होल्ट. व्हॉट इज द चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज म्हणले त्यांनी फक्त. ईएमएफ काढायला सांगितलंच नाही. पण काढून टाकूया चला आपण पहिल्यांदा. उत्तर बरोबर होते का बघूया. एम ची व्हॅल्यू आहे 1.5. करंट चेंज आहे 10 एम्पियर आणि टाइम आहे 0.2 सेकंड. आता ह्या पॉइंटला पॉइंट काय होईल कॅन्सर आणि हे 150 होतील त्याला 2 न भागा 75 व्होल्ट आलं का? ओके. बरं ईएमएफ चा फॉर्म्युला काय? डी फाय बाय डी एम डी आय बाय डी टी ला डी कॅन्सल करा. डी फाय तुम्हाला काढायचं आहे. एम म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स तो 1.5 आहे. करंट चेंज 10 एम्पियर आहे. आलं का? 15 वेबर. बरोबर आहे 15 वेबर. चला झाला का प्रश्न क्लिअर? करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कॅपॅसिटर. आता सांगतो इथं मी म्हणणार आहे एलसी ऑसिलेशन. हे पण याच टॉपिक मध्ये आहे. कॅपॅसिटर फुल्ली चार्ज करा. तो इंडक्टरला चार्ज करेल. स्वतः डिस्चार्ज होईल. पुन्हा इंडक्टर कॅपॅसिटरला चार्ज करेल. तो स्वतः डिस्चार्ज करेल. याचा अर्थ इथं कन्सेप्ट आहे की कॅपॅसिटरची एनर्जी आणि इंडक्टरची एनर्जी इक्वल आहे. चला हाफला हाफ कॅन्सल होईल. सी म्हणजे कॅपॅसिटन्स 10 मायक्रो फॅरेड दिलाय म्हणजे -6. व्ही चा स्क्वेअर व्होल्टेज किती आहे? 25 व्होल्ट आहे म्हणजे 25 चा स्क्वेअर करा. एल म्हणजे इंडक्टन्स 100 मिली हेनरी. मिली म्हणजे -3 घ्या आणि इंटू आय तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ऐका आता व्यवस्थित. ह्याच्यात काय बदल करायलाच नको असं मला वाटतंय. बघूया बाकी सगळं 10 दिसतंय मला. तर इथं मला 10⁻⁻5 दिसायला लागलंय. इथं मला 25 चा स्क्वेअर दिसतोय. डिवायडेड बाय इथं मला 10⁻⁻1 दिसायला लागलं. कसं? हे 10⁻². 2 -3 -1 ते खाली येणार आहे. पण ते पुन्हा वर जाणार की वरती? आय स्क्वेअर. म्हणजे मला आय स्क्वेअर इक्वल्स टू 25 चा स्क्वेअर दिसतोय हा. आणि 10⁻⁻4 होणार बाळांनो. -1 वरती गेला +1 नाही का होणार? मग आता स्क्वेअर रूट काढा. 25 चं हे याचं 25 येणार आणि इथं -2 येणार. -2 म्हणजे 100 न डिवाइड करा 0.25 एम्पियर. ओके. मग नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. लक्षात घ्या. इथं पण सेमच आहे. कॅपॅसिटर आहे. मायक्रोफॅरेड 10⁻⁻6 50 व्होल्ट व्ही ची व्हॅल्यू दिले. ही व्हॅल्यू सी ची दिले कॅपॅसिटन्स. हेनरी मग एल विचारला याचा अर्थ करंट दिला असणार आहे 5. करंट काढताना स्क्वेअर रूट काढायला लागते मोठा प्रॉब्लेम आहे. पण बघा मग इथं फॉर्म्युला काय? हाफ काय? सीव्ही स्क्वेअर. हाफ कोण? एल आय स्क्वेअर. फिनिश. प्रॉब्लेम पुट कर. हाफ हाफ कॅन्सल. कॅपॅसिटन्स आहे 100 इंटू 10⁻⁻6 व्होल्टेज. 50 चा स्क्वेअर 2500. इंडक्टन्स काढायचं आहे मला. करंट 5 चा वर्ग 25. आता हे 25 डिवाइड केल्यावर इथं 100 येईल. 100 इंटू 100 म्हणजे 10⁻4 होईल. 10⁻⁻2 उरलं. उत्तर करेक्ट आलं. 10च मिनिटात 10 मिनिटापेक्षा कमी वेळेत ही कन्सेप्ट क्लिअर आहे. इंडक्टर, सीरीज अरेंजमेंट, पॅरलल, म्युच्युअल इंडक्शन, सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स. मी जाणून बुजून बोलतोय कळालं का? एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर, एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर. अरे करा ना. आणि त्याचबरोबर कपलिंगचं पण करा बाळांनो. कपलिंग मी तुम्हाला सांगू का थोडासा वेळ द्या बरं का मला. ओके. मी ते प्रॉब्लेम शोधतो तुम्हाला दाखवतो. ओके. इथल्या इथेच दाखवतो लक्षात घ्या. म्हणजे बघा कोएफिशियंट ऑफ कपलिंग वगैरे आहे त्याच्यात आणि छान आहेत बरं का ते प्रॉब्लेम एकदम ईझी आहेत. एकदम म्हणजे एकदम कुणाला पण आरामात जमतील असे ते प्रॉब्लेम आहेत. ईएमआय बहुतेक हे ऍक्च्युली दोन्ही टॉपिक एकच आहेत बरं का. त्यांनी उगाच 2-2 करून टाकलेत लक्षात घ्या. असू दे. अगोदरच्या टॉपिक मध्ये 1 मिनिट जास्त वेळ तुमचा नाही घेणार मी पण प्रॉब्लेम तुमचा क्लिअर होऊन जाईल. मिळालं. ओके. हां.
ठीक आहे. बघा, 2 कॉईल आहेत. L1, L2 दिलंय. कोएफिशियंट ऑफ कपलिंग 0.75 दिलाय. ओके. फॉर्म्युला वापरा आणि सोडवा. तुम्हाला सांगतो आणखीन. इथे बघा पेज नंबर 284 वर पुन्हा दिलंय. म्युच्युअल इंडक्टन्स M दिलाय. सेल्फ इंडक्टन्स L1, L2 दिलंय. K विचारलाय. स्क्वेअर रूट काढा. ओके. मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. एवढं प्रॉब्लेम करा. ह्यातलं का नाही येणार? येणार आणि दुसऱ्या व्हिडिओची वाट बघा. विदिन आवर तुम्हाला मिळणार, लक्षात घ्या. आणि त्यात नेक्स्ट प्रॉब्लेम मी घेणार आहे. थेअरी तुम्ही करा. प्रॉब्लेम मी इझी आहे ते सॉल्व्ह करून देतो. चांगले मार्क मिळवूया. ऑल द बेस्ट.